मॉर्निंग. आज आहे आमचा कोकणातला 3rd डे. आता आम्ही सकाळी बाहेर पडलो आहे समुद्राकडे जायला. चला आपण बघूया समुद्र. पायाला मशीन लावून नारळ काढायला चालले. हो हे सूर्याच्या रिफ्लेक्शन मध्ये दिसत नाहीये. इकडचं दिसत आहे बरोबर. वाढतात का ते? पायाला बरोबर मशीन लावून तसे चढतात है ना. नारळ कसे काढतात हे बघून झाल्यानंतर आम्ही मस्त नाश्ता केला आणि गणपतीला जायला निघालो. आजचा नाश्ता आम्हाला हॉटेलकडनं कॉम्प्लिमेंटरी होता. आज आमचा परतीचा प्रवास असल्यामुळे आम्ही सर्व पॅकिंग करून चेकआउट करूनच तिथून निघालो. आत्ता आपण आलेलो आहे गणेशगुळ्यामधल्या स्वयंभू गणेश मंदिरात. हे मंदिर पावस पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. मंदिर संपूर्णपणे जांभा दगडात बांधलेले आहे. सत्य परिस्थितीमध्ये त्यावर रंगरंगटी केलेली दिसून येते. मंदिरात मूर्ती नसून तर भली मोठी शिळा आहे. गणेशगुळ्याचा गणपती एका रात्रीत गणपतीपुळेला गेला अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. मात्र मूळ मंदिराच्या ठिकाणी आजही स्वयंभू मूर्तीचे पूजन केले जाते. गणपतीपुळे येथे केळकर भटजी आहेत. त्यांनी गणपतीपुळ्याच्या गणपतीबाबत पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी केलेला गुळाचा गणपती पुळ्याला गेला असा उल्लेख दिसून येतो. या मंदिरात येण्यासाठी 2 वाटा आहेत आणि हा गणपती दक्षिणमुखी आहे. या मंदिरामध्ये माघी चतुर्थीला खूप मोठा उत्सव दरवर्षी केला जातो. या मंदिराच्या वर 2 घुमटाकार कळस आहेत. त्यातला एक कळस मंदिराच्या वर व एक मूर्तीच्या मागे आहे.
घेतले जाते. मंदिरात मस्त फिरून बाप्पाचे दर्शन घेऊन आणि प्रसाद खाऊन आम्ही पावसला जायला निघालो. गुड इव्हिनिंग. आम्ही करेक्ट 8 वाजता कराडला पोचलो. आता भयंकर कंटाळा आता आवरून फ्रेश होऊन थोडंसं काहीतरी खाऊन झोपणार आहे, कारण उद्यापासून परत ऑफिस आणि या सगळ्या गोष्टी सुरू होतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.